मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा स्वामी समर्थ महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। हे बघा सूचना आलेली आहे, कृपया सर्व भक्तांनी औदुंबराला फेऱ्या मारू नका। कथा श्रवणासाठी समोर येऊन बसा। महिला मंडळी, पुरुष मंडळी औदुंबराला फेऱ्या मारू नका, कृपया समोर या, बसा, शांत चित्ताने कथा श्रवण करा। बंटी थोडा आवाज कमी करायला, दडदड होतंय माझ्या। श्री गुरुदेव दत्त।
श्री गुरुदेव दत्त 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा नमस्ते शारदे देवी वीणा पुस्तकधारिणी वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदो भव गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचैतां स्मरे नित्यं वेदवाणीं प्रवर्तये विनायकं गुरुं भाणुं ब्रह्मा विष्णु महेश्वरा सरस्वतीं प्रणोम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि लावू का रक्तांगं रक्तवर्णं पद्मनेत्रं सुहास्यवदनं कंठाटोपी च माला दंडकमंडलधर कट्याकर रक्षकत्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि माम्। ॐ काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं त्रिशूलं डमरुं गदां च श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की, नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की, अनंत कोटि ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज योगिराज परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। या स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र हिरापूर रोड चाळीसगाव या पुण्य पावन आणि पवित्र स्थानी आयोजित समस्त स्वामी भक्तांच्या वतीने काल 28 तारखेपासून आरंभ केलेल्या या स्वामी चरित्र दिव्य कथेला आजचा दुसरा दिवस आहे। प्रथम दिवस उत्साहात आनंदात संपन्न झाला। पहिल्या दिवसाचं फारसं असं महत्व, फारसा उत्साह बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत नाही, पण या ठिकाणी सगळे स्वामी भक्त अतिशय उत्साही आहेत आणि म्हणून कालचा दिवस फार छान पार पडला। कथेला आरंभ झाला।
2 तासाची कथा आहे. ठरलेल्या वेळेपेक्षा अर्धा पाऊण तास 1 तास पुढे गेला, परंतु सगळ्या स्वामी भक्तांनी सहकार्य करून या कथेच्या श्रवणाचा आनंद घेतला. कथामृत पान रसिकाः भुवि भावुकाः. श्रीमद भागवतामध्ये असा उल्लेख येतो की कथा रसपान करण्याकरता भुवि भावुकाः, भाविक, श्रद्धा, विश्वास आणि परमात्म्याच्या प्राप्तीची ओढ तळमळ ज्यांना आहे ना, ती भक्त भगवंत परमात्म्याच्या कथेच्या श्रवणाकरता ललायित असतात. रसिका हा भुवि भावुका हा, ज्याप्रमाणे गुळाचा खडा किंवा साखरेचा तुकडा कुठेतरी पडावा आणि कोठेही असल्या तरी मुंग्या त्याच्या शोधात बरोबर त्या ठिकाणी पोहोचतात, त्याप्रमाणे भगवत भक्त, स्वामी भक्त भगवंताच्या कथा जिथे असतात त्या ठिकाणी चालत येतात. थोडं शांततेत आणि कालचा आपल्या प्रथम दिवसाचा विषय होता या कथेची प्रस्तावना, या परंपरेची सुरुवात. ही स्वामी सेवा परंपरा कुठून चालत आली, याचा उगम कुठून झाला, याचं मूळ स्थान काय आणि याची सुरुवात कशी, ही उपासना नेमकी काय, का गुरुतत्व. काल आपण बघितलंय आदिनाथ समारंभा श्री गुरुदेव दत्तात्रेयास्तु मध्यमा अस्मत् आचार्य पर्यंतम वंदे गुरु परंपरा. श्रेष्ठ परंपरा लाभलेली आहे. आपण आदिनाथ भगवान सांब सदाशिव आशुतोष यांच्यापासून तर परमपूज्य गुरु माऊलींपर्यंतची परंपरा, याचा थोडा आढावा आपण काल घेतला. ही गुरुसेवेची गंगा कशी वाहत आली आहे आपल्यापर्यंत, याबद्दल आपण श्रवण केलंय. या उपासना पद्धतीचा मूळ पुरुष म्हणजे भगवान दत्तात्रय आणि या दत्तात्रयांच्या जन्माची कथा, ते जन्म आख्यान, हे आपण काल श्रवण केलं. महान ज्ञानाचे सागर, तपस्वी, ज्यांच्या तपाला देवही भिहायला लागले होते, असे अत्यंत तपस्वी असणारे अत्रि ऋषी आणि जिच्या पतिव्रत्याचं तेज सूर्यही त्यापुढे फिका पडावा, जिची अतिथीची सेवा, अन्नदानाचं पुण्य, जिथे मोठमोठाले साधू संतही शरमावेत, असं हे अत्रि अनुसयेचं चरित्र आपण काल बघितलं. माता स्वयं लक्ष्मी, ती राघव पत्नी जानकी सीता, माता सीतेने सुद्धा ज्यांच्याकडनं पतिव्रता धर्माची शिकवण घ्यावी, गृहस्थाश्रमात कसं वागावं याच्या नियमांची शिकवण घ्यावी, त्या माता अनसूया आणि काल बघितलंय की यांच्या पुण्याचा, यांच्या तपाचा प्रभाव
एवढा वाढला की देवांना सुद्धा हेवा लागला आणि एक नव्हे, दोन नव्हे, 3 देवता या ब्रह्मा विष्णू महेश आणि माता अनसूयेच्या सत्व परीक्षेकरता आले. फजिती झाली. बाळ रूपामध्ये प्रकट व्हावं लागलं आणि अनसूया मातेने त्यांच्या इच्छेप्रमाणे भोजन देत आपली पुत्र सुखाची कामना सुद्धा परिपूर्ण करून घेतली. ही ईश्वरेच्छा. आपला भोळा समाज असतो. वैदिक ग्रंथांची, पौराणिक ग्रंथांची अशी अलंकारिक भाषा असते. ज्ञानीजन, वेदांचे अभ्यासक, पुराणांचे अभ्यासक, शास्त्रांचे अभ्यासक, इतिहासाचे अभ्यासक, व्याकरणाचे अभ्यासक यांना माहिती आहे काही गोष्टी अलंकारिक रसातून असतात. नवरस आहेत. आपल्या भाषेमध्ये नवरसयुक्त भाषा असते. त्यामध्ये शृंगार रस आहे, अलंकार रस आहे. त्या अलंकारिक भाषेमध्ये किंवा अतिशयोक्ती, अतिशयोक्ती हा सुद्धा एक भाग असतो. कादंबरीकार किंवा काही ग्रंथ लेखक या शृंगारांचा आणि या रसांचा उपयोग त्या ग्रंथ लेखनात करत असतात. या ठिकाणी आपला शब्द येतो. मी काल सांगितलंय तो हा भात शिजव, पण कसा? नग्न. तुमच्या आमच्या सारखी सर्वसाधारण बुद्धिमत्तेचे जीव आपण त्याचा सहजासहजी अर्थ घेऊन चालतो. नग्न स्नान म्हणजे विवस्त्र होऊन, किंवा नग्न भोजन, विवस्त्र होऊन भोजन, विवस्त्र होऊन स्वयंपाक. पण देवांच्या त्या शब्दांमध्ये विशेष अर्थ लपलेले असतात. काल आपण बघितलं, न अग्नी लागलेला, अग्नी न लावता शिजवलेला असा तो स्वयंपाक, अग्नीचा उपयोग न करता. मग आता अनुसूयेने जेवू घातलंय, बाळ केले, झोक्यात घातले. काल आपण सुंदर दत्त जन्म साजरा केला. अत्रि अनुसूयेचं सुंदर स्वरूप आपण या ठिकाणी साकारलं. छोटे छोटे बाल ब्रह्मा विष्णू आणि महेशाचं सगुण रूप आपण या ठिकाणी साकारलं. त्याच्या दर्शनाचा योग आपल्याला मिळाला. हा दत्त जन्म म्हणजे अवधूत अवतार आहे बरं का. दत्तात्रेयांचे जे अवतार आहेत, या अवताराचं एक विशेष नाव आहे. हा दत्तरूपी जो अवतार आहे, गुरुदेव दत्तात्रेयांचा, या अवताराला अवधूत अवतार असं म्हणतात. आणि म्हणून त्यांच्या जय जयकारामध्ये म्हटलं जातं, अवधूत चिंतन जय. हा अवतार अवधूत अवतार आहे.